आज आपण करणार आहोत बचपन या लेसनचे क्वेश्चन आन्सर। यामध्ये आपण लेसनमधले क्वेश्चन आन्सर आणि लेसनच्या बाहेरचे म्हणजेच जे तुम्हाला लेसनच्या खाली दिलेले नाही आहेत पण एक्स्ट्राचे क्वेश्चन जे एग्जाममध्ये येऊ शकतात याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत। तर चला सुरुवात करूया संस्मरण से। लेखिका बचपन इतवार की सुबह क्या क्या करती थी, म्हणजे लेखिका रविवारच्या दिवशी सकाळी काय काय काम करत होती। तर त्याचं उत्तर आहे बचपन में इतवार की सुबह लेखिका अपने मोजे धोती थी, फिर जूतों पर पॉलिश करके उसे कपड़े या ब्रश से रगड़कर चमकाती थी। म्हणजे लहानपणी रविवारी लेखिका सकाळी उठून स्वतःचे मोजे म्हणजे सॉक्स धुवत असे आणि जुते म्हणजेच तिचे जे शूज आहेत त्याला पॉलिश करून कोणत्या तरी कपड्याने किंवा ब्रशने त्याला घासून चमकवत असे। सेकंड क्वेश्चन आहे तुम्हें बताऊंगी कि हमारे समय और तुम्हारे समय में कितनी दूरी हो चुकी है, इस बात के लिए लेखिका क्या क्या उदाहरण देती है। म्हणजे लेखिकेला सांगायचं आहे की तुमच्या वेळेस आणि आमच्या वेळेस जे टाईम होता किंवा तुमचा जो काळ होता आणि आमचा जो काळ आहे याच्यामध्ये किती फरक आहे म्हणजे डिफरन्स आहे। तर हे सांगण्यासाठी लेखिका कशाची उदाहरण देते म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणकोणती देत आहे। तर त्याचं उत्तर आहे लेखिका अपने समय से आज के समय की दूरी को बताने के लिए निम्नलिखित उदाहरण दे रही है। म्हणजे लेखिका तिच्या वेळचा काळ आणि आत्ताच्या वेळचा जो काळ आहे ह्याच्यातले डिफरन्स सांगण्यासाठी काय काय उदाहरण देत आहे तर ती खाली दिलेली आहेत। नंबर 1, तब उन दिनों रेडियो और टेलीविज़न की जगह कुछ घरों में ग्रामोफोन होते थे। म्हणजे त्यावेळेस रेडिओ आणि टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीच्या जागेवरती त्यावेळेस काय असायचे तर ग्रामोफोन असायचे। सेकंड आहे पहले कुल्फी होती थी अब आईस्क्रीम हो गई है। म्हणजे पहिल्यांदा काय असायची कुल्फी असायची, आता कुल्फीची जागा कुणी घेतली आहे तर आईस्क्रीमने घेतली आहे। कचौड़ी समोसा अब पॅटीस में बदल गया। त्यावेळेस जो कचौडी आणि समोसा मिळायचा तो आता कशामध्ये बदलला आहे तर पॅटीसमध्ये, म्हणजे आता पॅटीस मिळतं। त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे फालसे और खसखस के शरबत के स्थान कोक और पेप्सी जैसे शीतल पेयों ने ले लिए हैं। म्हणजे पहिल्या वेळेस फालसे आणि खसखस अशी शरबत म्हणजे थंड पिण्यासाठी जे मिळत होते त्याचे स्थान म्हणजे त्याची जागा आता कोक म्हणजे कोको कोला पेप्सी अशा शीतल म्हणजेच थंड म्हणजे पिण्याच्या जे आपण थंड म्हणून पितो त्यांनी घेतलेली आहे। उनके समय में कोक नहीं लेमनेड विमटो मिलती थी। आणि त्यांच्या वेळेस काय मिळायचं तर कोक किंवा पेप्सी मिळत नव्हती तर लेमनेड आणि विमटो मिळत असे। त्यानंतर थर्ड नंबर आहे पाठ से पता करके लिखो कि लेखिका को चश्मा क्यों लगाना पड़ा। चश्मा लगाने पर उनके चचेरे भाई उन्हें क्या कहकर चिढ़ाते थे। म्हणजे हा लेसन वाचून सांगायचं आहे की लेखिकेला चष्मा का लावावा लागला होता आणि चष्मा लावल्यानंतर त्यांचे चचेरे भाई म्हणजे जे काकाची वगैरे मुलं आहेत ते त्यांना काय म्हणून चिडवत असेल। तर उत्तर आहे लेखिका को रात में टेबल लैंप के सामने बैठकर पढ़ने के कारण उनकी नज़र कमज़ोर हो गई थी। म्हणजे लेखिका दिवसा नाही तर रात्री टेबल लॅम्प लावून अभ्यास करायची त्यामुळे त्यांची नजर काय झाली होती कमजोर झाली होती। इस वजह से उन्हें चश्मा लगाना पड़ा आणि त्यामुळेच त्यांना चष्मा लावावा लागला होता। उनके चचेरे भाई चश्मा लगाने पर उन्हें छेड़ते हुए कहते थे सूझे दूर की यह लड़की को मालूम सूरत बनी लंगूर की। म्हणजे ते तिला काय म्हणून चिडवत असत तर चष्मा लगाने पर उन्हें छेड़ते थे की सूझे दूर की म्हणजे हिला खूप लांबचं आठवतं आणि यह लड़की को मालूम सूरत बनी लंगूर की आणि हिला चष्मा लावून तिची सूरत काय झाली, सूरत म्हणजे तिचा चेहरा लंगूर सारखा बनला आहे। तर फोर्थ नंबरचा क्वेश्चन काय आहे लेखिका अपने बचपन में कौन कौन सी चीज़ें मज़ा ले लेकर खाती थी, उनमें से प्रमुख फलों के नाम लिखो। म्हणजे लेखिका तिच्या लहानपणी कोणकोणती चीजे किंवा कोणकोणत्या वस्तू मजे लेकर म्हणजेच खूप मजेने खात असे त्याच्यातल्या काही प्रमुख फळांची नावं लिहायला सांगितली आहेत। तर उत्तर आहे लेखिका बचपन में चॉकलेट को बड़े मज़े से खाती थी। म्हणजे लहानपणी ती चॉकलेट खूप आवडीने खायची। उनको सप्ताह में एक बार ही चॉकलेट खरीदने की छूट दी थी। म्हणजे ते फक्त सप्ताह म्हणजेच एक आठवडा वन वीकमधून ते फक्त एकदा चॉकलेटी खरीद करू शकत होते। लेखिका चॉकलेट को साइड बोर्ड पर रख देती थी, फिर बिस्तर पर लेटकर मजे से खा लेती थी। मग ती चॉकलेट तिथे लगेच घेतल्या खायची नाही तर घरी आणून साइड बोर्ड म्हणजे कुठेतरी साईडला ठेवून द्यायची आणि ज्यावेळेस
ज्यावेळेस झोपायचा टाईम होईल त्यावेळेस ती जेव्हा तिच्या बेडवरती झोपायची तेव्हा हळूहळू खायची, म्हणजेच मजे घेऊन घेऊन खात असेल. इसके अतिरिक्त कुल्फी, शहतूत, फालसे के शरबत, चॉकलेट, पेस्ट्री तथा फल मजे ले लेकर खाती थी. म्हणजे ह्याच्याशिवाय म्हणजे चॉकलेट शिवाय ती कुल्फी असायचं, शहतूत, फालसेचे शरबत म्हणजे जी काही शरबतांची नावं आहेत, चॉकलेट, पेस्ट्री हे काय करायची ती आवडीने मजा ले लेकर म्हणजे थोडं थोडं त्याचा आनंद घेत ते खात असे. कुछ प्रमुख फल काफल और चेस्टनट था. आणि त्यांच्या फळांची नावं सांगितली आहे. एक आहे काफल आणि दुसरा आहे चेस्टनट. आता पहिला झाला संस्मरण से, म्हणजे तुम्ही विचार करून सांगा. आता संस्मरण से आगे म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही ह्याच्याबद्दल काय विचार करता हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे, लेखिका के बचपन में हवाई जहाज की आवाज़ें, घुड़सवारी, ग्रामोफोन और शोरूम में शिमला कालका ट्रेन का मॉडल ही आश्चर्यजनक आधुनिक चीज़ें थी. आज क्या क्या आश्चर्यजनक आधुनिक चीज़ें तुम्हें आकर्षित करती है उनके नाम लिखो. म्हणजे लेखिकाच्या लहानपणी काय तर हवाई जहाज म्हणजे एरोप्लॅन वगैरे त्याचे आवाज असायचे, घोडसवारी म्हणजे घोड्यांची जी सवारी आहे, ग्रामोफोन, शोरूम त्याचं ट्रेनचं मॉडल, ही सगळी जी आधुनिक चीज, आधुनिक म्हणजे काय तर नवीन बनवली गेलेली जी वस्तू होत्या किंवा जी चीजे होती त्याचे तिला काय वाटायचं तर आश्चर्य वाटत होतं, तिला आकर्षित करायची. तर तुम्हाला अशी कोणती वस्तू किंवा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आकर्षित करतात तर त्याची नावं लिहायला सांगितली आहेत. आणि आन्सर आहे आज की आश्चर्यजनक आधुनिक चीज़ें हैं म्हणजे आजच्या जगातली जे आधुनिक म्हणजे लेटेस्ट जी चीज़ें आहेत ती आहेत कम्प्युटर, टेलीविज़न, इंटरनेट, मोबाइल, रोबोट, मेट्रो ट्रेन, मोटर कार, बाइक आदि. इनके प्रति हम आज ज़्यादा आकर्षित होते हैं. म्हणजे आत्ताची जी लेटेस्टमध्ये आहे तर कम्प्युटर आहे, टेलिव्हिजन आहे, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, रोबोट, मेट्रो ट्रेन, मोटार कार आणि बाईक ही काय आहे तर आम्हाला अट्रॅक्ट करतात. इनके प्रति हम आज ज़्यादा आकर्षित आहे म्हणजे ह्यांच्यावरती आज आम्ही काय होतो तर जास्त अट्रॅक्ट होतो. त्याच्यानंतर आहे अपने बचपन की कोई मनमोहक घटना याद करके विस्तार में लिखो. म्हणजे जसं लेखिकेने तिचं सांगितलं आहे लहानपणी ती काय करायची काय खायची तसं तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर खाली आहे अनुमान और कल्पना म्हणजे इमॅजिनेशन करायचं आहे. तर सन 1935 to 40 के लगभग लेखिका का बचपन शिमला में अधिक दिन गुजरा. म्हणजे तिचं जे बालपण आहे ते कुठे 1935 ते 40पर्यंत शिमल्यामध्ये गेलेलं होतं. तर उन दिनों के शिमला के विषय में जानने का प्रयास करो. तर मग तुम्ही आता एक इमॅजिनेशन करायचं आहे की त्यावेळेस शिमला कसा असेल. तर चला त्याचा आन्सर बघू. लेखिका का बचपन अधिकांशतः शिमला में गुजरा म्हणजे तिचं खूप सारं बालपण हे कुठे गेलं होतं तर शिमल्यामध्ये. उन दिनों शिमला विकसित होने लगा था आणि त्यावेळेस काय होतं तर शिमला डेव्हलप व्हायला लागला होता. वहाँ रेस्टॉरंट, मॉल, अच्छी दुकाने आदि खुल गई थी. आणि त्यावेळेस तिथे रेस्टॉरंट, मॉल आणि अच्छी दुकाने म्हणजे चांगल्या क्वालिटीची वस्तू मिळणारी दुकाने त्यावेळेस खुलत होती. छोटी छोटी पहाड़ियों से घिरा शहर, चढ़ाई चढ़कर गिरजा मैदान पहुंचना और उतरकर मॉल जाना ये सब घटनाएं सुखद थी. म्हणजे त्यावेळेस छोटी छोटी पहाडिया म्हणजे छोटे छोटे डोंगरांमध्ये घिरा म्हणजे त्याने व्यापलेलं जे शहर होतं त्याच्यावरती चढाई चढकर म्हणजे जे चढाई चढून जायचं, गिरजा मैदानामध्ये पोहोचणं आणि उतरून मॉलपर्यंत जाणं, ह्या सगळ्या घटना काय होत्या तर सुखद होत्या. सुखद म्हणजेच काय तर तिला आनंद देत होत्या. संध्या के समय धुंधलके में गहराते पहाड़ रीच पर बढ़ती रौनक, मॉल के दुकानों की चमक और स्कैंडल प्लाइवुड से सब शिमला की खूबसूरती की झलक दिखाते थे. म्हणजे रात्रीच्या टायमिंगला जे लाईट्स वगैरे लागायचे त्याच्यामुळे जे मॉल्स होते, जे पहाड होते ते किंवा मॉलमध्ये जी चमक होती, चमक म्हणजेच काय जे अट्रॅक्शन होतं ते अजून जास्त सुंदर दिसत होतं. म्हणजे ही जी झलक आहे ती पाहण्यासारखी होती आणि ही लेखिकेला खूप आवडत असे. त्याच्यानंतर सेकंड आहे लेखिका ने इस संस्मरण में सर्वर के माध्यम से अपनी बात बताने की कोशिश की है लेकिन सर्वर का कोई परिचय नहीं दिया है. अनुमान लगाओ की सर्वर कौन हो सकता है. म्हणजे ह्या लेसनमध्ये जे सर्वरचं नाव आलेलं आहे तर ह्याच्याबद्दल काही फारशी माहिती दिलेली नाही. तर तुम्ही अनुमान लावा म्हणजेच इमॅजिनेशन करा की हे सर्वर काय असू शकतं.
तर याचा आंसर आहे इस संस्मरण में लेखिका ने 2 बार सर्वर का नाम लिया है. म्हणजे या लेसनमध्ये लेखिकाने 2 वेळा सर्व्हरचं नाव घेतलेलं आहे. सर्व्हर का नाम लेखिकाने संकेत के रूप में लिया है. संकेत म्हणजे एक इशारा करण्याच्या दृष्टीने तिने सर्व्हरचं नाव घेतलेलं आहे. इसके अलावा उस व्यक्ति के लिए अन्य संबोधन का प्रयोग नहीं हुआ है. ह्याच्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीसाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी त्यांनी परत म्हणजे त्याचा उल्लेख केलेला नाही आहे. अंत संभव है कि यह सर्वर कोई पत्रकार या उनका मित्र लेखक रहा होगा. म्हणजे शेवटी आपण काय अंदाज लावू शकतो की तो त्यांचा एखादा मित्र असू शकतो किंवा पत्रकार असू शकतो. जिने वह अपनी जीवनी सुना रही है. म्हणजे जी त्यांना आपल्या आयुष्याची कहाणी किंवा जी आपली स्टोरी आहे ती सांगत आहे. त्याच्यानंतर आहे भाषा की बात. क्रियाओं से भाववाचक संज्ञाएं बनती हैं. म्हणजे क्रियांवरून भाववाचक संज्ञा बनतात. जैसे की मारना से मार म्हणजे मारपासून मारणा बनतं. काटना से काटपासून काटणं बनतं. तसं हारना से हारपासून हारणं बनतं. तर असं काही तुम्ही या लेसनमधून फाइंड आउट करून तुम्ही भाववाचक संज्ञा बनवायच्या आहेत. तर चला, तर ह्याच्यामध्ये क्रिया सांगितलेली आहे आणि भाववाचक संज्ञा काय आहे. तर क्रिया आहे गुंजना, तर भाववाचक संज्ञा काय होणार आहे गुंज. क्रिया आहे उभर, तर उभरना. दौड़ना दौड़. चढ़ना चढ़ाई. चाल चलना. गहराना गहराई. खींचना खींच. बदलना बदलाव. त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे 4 दिन कुछ व्यक्ति 1 लीटर दूध आदि शब्दों के प्रयोग पर ध्यान दो तो पता चलेगा कि इसमें 4, कुछ और 1 लीटर शब्द से संख्या का परिमाण का आभास होता है. म्हणजे हे जे 4, कुछ, 1 लिटर जे आहे ह्याच्यावरनं काय होतं तर किती संख्या आहेत आणि काय परिमाण आहे त्याचं हे आपल्याला समजतं. क्योंकि ये संख्यावाचक विशेषण है आणि ही काय आहे संख्यावाचक विशेषण आहेत. इसमें भी 4 दिन से निश्चित संख्या का बोध होता है. म्हणजे 4 सांगितले आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे तर निश्चित संख्या म्हणजे किती आहे 1, 2, 3, 4. तर 4 याचं काय सांगितलं प्रॉपर कॅल्क्युलेशन सांगितलं आहे. इसलिए इनको निश्चित संख्यावाचक विशेषण कहते हैं. त्यामुळे त्यांना काय म्हणतात निश्चित संख्यावाचक विशेषण. और कुछ व्यक्ति से अनिश्चित संख्या का बोध होता है. म्हणजे कुछ म्हणजे काय किती आहेत प्रॉपर आपण सांगू शकत नाही म्हणून हे काय आहे अनिश्चित. निश्चित आणि अनिश्चित संख्याचे बोध होतो म्हणजेच आपल्याला माहिती पडतं कोणतं विशेषण आहे. इसी प्रकार 1 लीटर दूध से परिमाण का बोध होता है इसलिए इसे परिणामवाचक संख्या विशेषण कहते हैं. आता ह्याच्या खाली आपल्याला दिलेले आहेत त्यांचं सांगायचं आहे की हे कोणतं संख्यावाचक विशेषण आहे. सो पहिला आहे मुझे 2 दर्जन केले चाहिए. म्हणजे 2 दर्जन म्हणजे काय आहे तर इथे सांगितलेलं आहे. कुछ दर्जन असं नाही बोललेलं त्यामुळे 2 दर्जन म्हणजे निश्चित संख्यावाचक विशेषण. 2 किलो अनाज दे दो तर निश्चित परिणामवाचक संख्यावाचक. कुछ बच्चे आ रहे हैं तर ह्याच्यामध्ये कुछ सांगितले म्हणजे हे काय आहे तर अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. त्याच्यानंतर सभी लोग हंस रहे थे तर हे काय आहे अनिश्चित परिणामवाचक विशेषण. त्याच्यानंतर आहे तुम्हारा नाम बहुत सुंदर है तर तुम्हारा हा काय आहे सार्वनामिक आहे. सार्वनामिक अनिश्चित परिणामवाचक आहे आणि बहुत सुंदर काय आहे तर त्याचं गुण सांगितलं आहे म्हणजे हे गुणवाचक विशेषण आहे. त्याच्यानंतर 3rd नंबर आहे कपड़ों में मेरी दिलचस्पियाँ मेरे मौसी जानती थी. इस वाक्य में रेखांकित शब्द दिलचस्पियाँ और मौसी संज्ञाओं की विशेषता बता रहे इसलिए यह सार्वनामिक विशेषण है. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेले आहे मेरी आणि दिलचस्पियाँ मेरी मौसी जानती थी म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिलचस्पियाँ और मौसी संज्ञाओं की विशेषता बता रहे. म्हणजे हे काय सांगतायत की संज्ञाची जी काय विशेषता आहे आणि ह्याच्यामध्ये सार्वनामिक विशेषण आहे. म्हणजे कोण आहे तर मेरी काय आहे सर्वनामिक आहे. सर्वनाम कभी कभी विश्लेषण का काम भी करते हैं. पाठ में ऐसे 5 उदाहरण छाटकर लिखे. ह्याच्यासारखे आपल्याला 5 एग्जाम्पल द्यायचे आहेत. सो नंबर 1 आहे हम बच्चे इतवार की सुबह इसी में लगते म्हणजे आम्ही मुलं रविवारच्या सकाळी ह्याच्यासाठी कामाला लागत असे म्हणजे काय शूज पॉलिश वगैरे करणे. उन दिनों सेकंड आहे उन दिनों कुछ घरों में ग्रामोफोन थे म्हणजे त्यावेळेस काही घरामध्ये काय होते तर ग्रामोफोन होते. 3rd नंबर आहे हमारा घर मॉल से ज़्यादा दूर नहीं था म्हणजे आमचं घर आहे ते मॉलपासून जास्त लांब नव्हतं. अपने अपने जूते पॉलिश करके चमकाते म्हणजे आम्ही आमची शूज पॉलिश करून चमकवत होतो. यह गाना उन दिनों स्कूल
स्कूल में हर बच्चे को आता था, म्हणजे त्यावेळेस हे गाणं सगळ्या मुलांना येत होतं. मग हे काय आहे, यह, हम, उन, हमारा, अपने हे काय आहेत तर सर्वनाम आहेत आणि विशेषणाची कामेसुद्धा करतात. त्याच्यानंतर आहे कुछ करने को, म्हणजे हे आपल्याला वर्क दिलेलं आहे करायला. अगर तुम्हें अपनी पोशाक बनाने को कहा जाए तो कैसी पोशाक बनाओगे और पोशाक बनाते समय किन बातों का ध्यान रखोगे. अपनी कल्पना से पोशाक का डिझाईन बनवा, म्हणजे जर सांगितलं तुम्हाला तर एखादा ड्रेस बनवा तर तुम्ही कोणता वाला बनवाल आणि ते पोशाख किंवा तो ड्रेस बनवताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल अशी एक कल्पना म्हणजेच इमॅजिनेशन करा आणि पोशाखचं डिझाईन बनवून दाखवा किंवा तुम्ही कसं बनवाल हे सांगायचं आहे. तर हे आपल्याला स्वतःला बनवायचं आहे. तर ह्याचे काही थोडेसे हिंट्स मी देते. सो छात्र अपनी कल्पना से डिज़ाइन बनाए, हे आपल्या मनाने आपली डिझाईन बनवायची आहे. लड़के कोट पॅन्ट या कुर्ता पैजामे का डिज़ाइन बना सकते हैं, म्हणजे जे बॉयज आहेत ते कुर्ता पैजामा ची डिज़ाइन बनवू शकतात और लड़कियां फ्रॉक या सलवार कमीज को डिज़ाइन बना सकती है आणि मुली ज्या आहेत ह्या कमीज आणि सलवारची डिज़ाइन बनवू शकतात. यह भी लिखे की पोशाक बनाते समय आप किस बात का ध्यान रखेंगे, आणि तुम्हाला हेही लिहायचं आहे की तुम्ही पोशाख बनवताना म्हणजे ड्रेस बनवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल. पहनने में सुविधा और आराम का या आधुनिकता और कारागिरी का ध्यान हो, म्हणजे घालताना काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे किंवा अनकम्फर्टेबल फील नाही झालं पाहिजे, आराम मिळाला पाहिजे त्या कपड्यांमध्ये. आणि आधुनिकता म्हणजेच लेटेस्ट दिसावा आणि कारागिरी म्हणजेच जे काय आपण त्याच्यावरती काम करणार आहोत ते अट्रॅक्टिव्ह दिसावं याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड आहे 3-3 के समूह में, हा आपला स्कूलचा वर्क आहे जो स्कूलमध्ये करायचा आहे. थर्ड नंबर आहे हतक रगा और मिल के कपड़े बनाने के तरीकों के बारे में पता करो, म्हणजे मिलमध्ये जे कपडे बनतात किंवा हत्तरगा म्हणजे हाताने जे कपडे बनवण्याचे आहेत ते. संभव हो तो किसी कपडे के कारखाने में जाकर भी जानकारी इकट्ठी करो, आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर कपड्याच्या दुकानामध्ये जाऊन सुद्धा कारखान्यामध्ये जाऊन सुद्धा त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. हथरगा पर हाथ से कपड़े बनाए जाते हैं और मिल में मशीन के द्वारा. हथरगा म्हणजेच हातावरती जिथे कपडे तयार केले जातात आणि मिल म्हणजे जिथे मशीनने कपडे तयार केले जातात. छात्र किसी कारखाने का भ्रमण कर यह जानने का प्रयास करे की कपडे बनाने की प्रक्रिया क्या है, म्हणजे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही एखाद्या कपड्याच्या कारखान्यामध्ये जाऊन तिथे कपडे कसे बनवतात किंवा काय प्रोसेस असते हे तुम्ही स्वतः बघू शकता. त्याच्यानंतर आहे हमारे देश में तरह तरह के भोजन तरह तरह की पोशाखे प्रचलित आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जेवण आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस काय आहेत प्रचलित म्हणजे फेमस आहेत. सो कक्षा के बच्चे और शिक्षक इनके विविध रूपों के बारे में बातचीत करें, हा पण आपला क्लास वर्क आहे. सो त्याच्यानंतर आपण एक्स्ट्राचे क्वेश्चन बघूया. बचपन पाठ किसकी रचना है, म्हणजे हा जो लेसन आहे हा कोणी लिहिला आहे, प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, महादेवी वर्मा की कृष्णा सोबती. सो आन्सर काय आहे कृष्णा सोबती. लेखिका बचपन में इतवार की सुबह क्या काम करती थी, म्हणजे लेखिका रविवारी सकाळी उठून काय काम करायची. वह विद्यालय जाती थी, म्हणजे ती तिच्या विद्यालयामध्ये म्हणजे तिच्या स्कूलमध्ये जात होती. वह पौधों की देखरेख करती थी, वह नृत्य करती थी, वह अपने मोजे और जूते पॉलिश करती थी. हे तर सगळ्यांना येईल, तर ह्याचा आन्सर काय आहे वह अपने मोजे और जूते पॉलिश करती थी. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे लेखिका का जन्म किस सदी में हुआ था, म्हणजे तिचा जन्म केव्हा झाला होता, 18वीं सदी, 20वीं, 21वीं या 22वीं. तर आन्सर आहे 20वीं सदी. त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे पहिले गीत संगीत सुनने के क्या साधन थे, म्हणजे पहिल्यांदा आपण गाणी कशावरती ऐकू शकत होतो, तर रेडिओ, टेलिव्हिजन, ग्रामोफोन की सीडी प्लेअर. मग तिने अगोदर सांगितलं होतं ना लेखिकाने, त्यावेळेस आमच्याकडे रेडिओ किंवा टेलिव्हिजन नव्हतं, तर आमच्याकडे काय असायचे ग्रामोफोन, म्हणजे ऑब्वियसली ती कशावरती गाणी ऐकत असेल ग्रामोफोनवरती. फिफ्थ नंबर आहे हर शनिवार लेखिका को क्या पीना पडता था, तिला काय पियायला लागायचं, घी, ऑलिव्ह ऑइल, सरसो तेल की नारियल तेल, तर ऑब्वियसली तिला ऑलिव्ह ऑइल प्यायला लागायचं. त्याच्यानंतर आहे अतिलघु उत्तरीय प्रश्न, म्हणजे जसे वनवर्डवाले असतात ते. इस संस्मरण में लेखिका किसकी चर्चा कर रही है, ही इस संस्मरण म्हणजे ह्या लेसनमध्ये ती कोणाबद्दल सांगत आहे, तर इस संस्मरण में लेखिका अपने बचपन की चर्चा कर रही है, ह्याच्यामध्ये ती तिचं बालपण किंवा बचपनची चर्चा करत आहे, म्हणजे त्याच्याबद्दल ती सांगत आहे. लेखिका का जन्म किस सदी में हुआ था, लेखिकेचा जन्म कधी झाला होता, कोणत्या सदीमध्ये झाला होता, तर 20वीं सदी में हुआ था. थर्ड नंबर आहे
लेखिका को सप्ताह में कितनी बार चॉकलेट खरीदने की छूट थी, म्हणजे ती किती वेळा चॉकलेट ही खरेदी करू शकत होती, तर ती फक्त एकदाच, म्हणजे लेखिका को सप्ताह में एक बार चॉकलेट खरीदने की छूट थी. ती फक्त आठवड्यातून म्हणजे 1 वीकमधून एकदाच ती चॉकलेट खरेदी करू शकत होते. 4th नंबर आहे, हर शनिवार को लेखिका को क्या पीना पड़ता था, म्हणजे प्रत्येक शनिवारी लेखिकेला सॅटर्डेला तिला काय प्यायला लागायचं, हर शनिवार को लेखिका को ऑलिव्ह ऑइल या कॅस्टर ऑइल पीना पड़ता था, जो शरीरासाठी चांगला आहे म्हणून त्यावेळेस जबरदस्ती मुलांना पाजला जायचा. 5th नंबर आहे, दुकान में किस ट्रेन का मॉडल था, म्हणजे दुकानामध्ये कोणत्या ट्रेनचं मॉडल होतं, तर दुकान में शिमला कालका ट्रेन का मॉडल था. त्याच्यानंतर लघु उत्तरीय प्रश्न म्हणजे थोडेसे मोठे क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये आहे, लेखिका बचपन में कौन कौन सी चीज़ें मज़ा ले लेकर खाती थी, म्हणजे लेखिका लहानपणी कोणकोणत्या गोष्टी मजे घेऊन घेऊन खात असे. तर ह्याच्यामध्ये आहे, लेखिका बचपन में कुल्फी, शहतूत, फालसे के शरबत, चॉकलेट, पेस्ट्री तथा फल मजे ले लेकर खाती थी. कुछ प्रमुख फल का नाम काफल और टेस्टनट है. हा अगोदर पण क्वेश्चन झालेला आहे. सेकंड आहे, लेखिका बचपन में कैसी पोशाख पहनना करती थी वर्णन कीजिए, म्हणजे लहानपणी लेखिका कोणत्या कलरचे किंवा कशा प्रकारचे कपडे घालायचे ह्याचं वर्णन करा, मीन्स एक्सप्लेन करा. तर उत्तर आहे, बचपन में लेखिका रंगबिरंगी कपडे पहनती थी, म्हणजे लहानपणी ती काय करायची, खूप रंगबिरंगी कपडे घालायची. उन्होंने पिछले दशकों में क्रमश अनेक प्रकार के पहनाव बदले है. पिछले दशक म्हणजेच 10 वर्ष, प्रत्येक 10 वर्ष किंवा ती 10 वर्षामध्ये तिचे प्रकार जे आहेत कपडे घालण्याचे ते कसे बदलत गेले. तर कसे, लेखिका पहले फ्रॉक, उसके बाद निकर, वॉकर, स्कर्ट, लहंगे पहनती थी. ती काय करायची, पहिल्यांदा निकर, वॉकर, फ्रॉक, स्कर्ट, लहंगे घालायची. त्याच्यानंतर उन दिनों फ्रॉक के ऊपर की जेब में रुमाल और बालों में इतराते रंगबिरंगी रिबन का चलन था. आणि त्यावेळेस जे फ्रॉक असायचे त्या फ्रॉकला वरती एक खिसा असायचा, जेब मीन्स खिसा असायचा, त्याच्यामध्ये ती रुमाल ठेवायची आणि बालों में इतराते रंगबिरंगी रिबन म्हणजेच केसांना वेगवेगळ्या रंगाच्या रिबन घालायचे. त्यावेळेस ती प्रथा, चलन म्हणजेच काय, प्रथा किंवा एक ट्रेंड होता. लेखिका 3 तरह की फ्रॉक इस्तेमाल किया करती थी, आणि लेखिका 3 प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या 3 फ्रॉक्स घालायचे. एक नीली पीली धारीवाली फ्रॉक था जिसका कॉलर गोल था, आणि एक तिच्याकडे निळी आणि पिवळ्या रंगाचा धारीवाला म्हणजेच लाईनवाला एक फ्रॉक होता ज्याची कॉलर गोल होती. दूसरा हल्के गुलाबी रंग का बारीक चुन्नट वाला घेरदार फ्रॉक था, आणि दुसरा जो होता तो हलका गुलाबी रंगाचा आणि बारीक चुन्नटवाला म्हणजे छोट्या छोट्या चुन्या असलेला, जिसमें गुलाबी रंग की फ्रिल लगी हुई थी, म्हणजे खालच्या साईडला त्याला गुलाबी फ्रिल लावली होती. लेमन कलर के बड़े प्लेटों वाले गर्म फ्रॉक का जिक्र करती है जिसके नीचे फर टंकी थी. आता लेमन कलर का बडे प्लेटोवाला म्हणजे मोठ्या मोठ्या प्लेट्स असणारा, गर्म म्हणजेच थंडीच्या दिवसामध्ये तो घालता येईल जेणेकरून, म्हणजे गर्म का जिक्र, गर्म म्हणजे ज्याच्यातून गरमी लागेल अशा एक, जिसके नीचे फर टकी हुई थे म्हणजे एक गरमीचा एहसास येणार एक अस्तर वापरला असावा कदाचित, असे कपडे ती घालत असे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, चष्मा लगाते समय डॉक्टर ने लेखिका को क्या भरोसा दिया था, म्हणजे ज्यावेळेस चष्मा पहिल्यांदा ती घ्यायला गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला काय सांगितलं होतं, तर चष्मा लगाते समय डॉक्टर ने आश्वासन दिया था की, म्हणजे आश्वासन म्हणजे प्रॉमिस केला होता तिला की कुछ दिन चष्मा पहनने के बाद चष्मा आंखों से उतर जाएगा, जर तू रोज चष्मा घातला तर मी तुला प्रॉमिस करतो की हा तुला चष्मा उतरेल जाईल, म्हणजे तुझा नंबर पूर्णपणे कमी होऊन जाईल. लेकिन ऐसा नहीं हुआ, कारण पण शेवटी असं झालं नाही. इसके लिए लेखिका स्वयं को ही जिम्मेदार मानती है, पण ह्याच्यासाठी जिम्मेदार म्हणजे काय, रिस्पॉन्सिबल मानते. कोणाला, तर स्वतःला. का, कारण दिन की रोशनी में न काम कर रात में टेबल लैंप के सामने काम करने के कारण उनका चष्मा कभी नहीं हटा, कारण त्यांनी सकाळी कधी काम केलंच नाही किंवा अभ्यास केलाच नाही, त्यांनी काय केलं तर रात्रीचं केलं, मग टेबल लॅम्पच्या प्रकाशाने त्यांच्या जी डोळ्याची रोशनी होती ती कमी झाली, त्यामुळे ते स्वतःला जबाबदार ठरवतात, डॉक्टरांना नाही. त्यानंतर 4th नंबर आहे, टोपी के संबंध लेखिका क्या सोचती थी, म्हणजे टोपीच्या विषयी लेखिका काय विचार करते.
तर उत्तर आहे लेखिका बचपन के दिनों सिर पर टोपी लगाना पसंत करती थी. तिला काय करायचं, तिला आवडायचं तिच्या डोक्यावरती टोपी घालायला. उनके पास कई रंग की टोपी थी आणि त्यांच्याजवळ खूप साऱ्या रंगाच्या टोप्या होत्या. उनका कहना है कि सिर पर हिमाचली टोपी पहनना आसान था जबकि सिर पर दुपट्टा रखना थोड़ा कठीण था. त्यांना डोक्यावरती दुपट्टा म्हणजेच ओढणी घ्यायला खूप कंटाळा म्हणजे ती कदाचित घसरत असावी त्यांच्या डोक्यावरून, त्यामुळे त्यांना हिमाचली टोपी जी टाईट बसते डोक्याला ती घालायला त्यांना आवडत असे. त्याच्यानंतर 5th नंबर आहे उम्र बढ़ने के साथ साथ लेखिका के पहनावे में क्या क्या बदलाव हुए हैं. म्हणजे जसजशी लेखिका म्हातारी होत चालली, म्हणजे जसजशी ती एजड व्हायला लागली तसतसं तिच्या ह्याच्या पहनावे म्हणजेच ती कपडे घालणं वगैरे त्याच्यामध्ये तिची कशी बदल झाला हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर उम्र बढ़ने के साथ साथ लेखिका के पहनावे में और रहन सहन में ज़मीन आसमान का अंतर आ गया है. म्हणजे जसजसं त्यांची उम्र म्हणजे वय वाढत गेलं तसतसं लेखिका जी काही घालत होती, जे तिचं राहणीमान होतं त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला. बचपन में लेखिका रंग बिरंगे के पोशाकें पहनती थी, जैसे पहले फ्रॉक, उसके बाद निकर वॉकर, स्कर्ट, लहंगे इत्यादी. म्हणजे जेव्हा लहान होती तेव्हा ती रंगबिरंगी म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे पोशाखे म्हणजे ड्रेस घालायची. जसं की पहिले फ्रॉक घालायची, नंतर निकर वॉकर, नंतर स्कर्ट, नंतर लहंगे आणि वर्तमान परिवेश में वे चूड़ीदार पजामे और ऊपर से घेरेदार कुर्ता पहनती है. पण आता वर्तमान म्हणजे आता लेटेस्टमध्ये त्या काय घालतात तर एक चूड़ीदार पजामा घालतात आणि वरती घेरदार कुर्ता. अशा प्रकारचा त्यांचा काय आहे तर पेहराव म्हणजेच त्यांचे कपडे पहनण्याची किंवा घालण्याची पद्धत ही अशी चेंज झाली आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.